नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आहे आपली अशा प्रकारची हळद जी आहे, इकडं दाखवा. अशा प्रकारची हळद जी आहे आपली आहे आणि आपण जे आहे या हळदीला जे आहे चौथी फवारणी जी आहे करत आहे. आणि या चौथी फवारणीमध्ये कोणकोणती औषधं घ्यायला जरुरीची आहे, जेणेकरून करप्याचा व कंदमाशीचा जे आहे नाळनाट करणं जरुरीचं आहे. त्याच्यामुळे कोणकोणती औषधं घ्यायची आहेत, आपली हळदीचं कंडिशन काय, सर्व काही सध्या आता दाखवण्याचा, फुटवेची परिस्थिती काय, सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आणि औषधं सांगण्याचा प्रयत्न सांगणार आहे. आणि जे काय आहे या औषधांची मी कोणतीही जाहिरात करत नाही आहे, फक्त माहिती पर्पजसाठी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्ही कंपनी बदलून सुद्धा औषधं जे आहेत हे घेऊ शकता. आणि नामचीन कंपनी आहेत, असं नाही की बाबा की कोणती कंपनी किंवा औषधं जे सांगत नाही आहे. चांगले रिझल्ट येणारी औषधं जे आहेत ही आहेत. तर सर्वप्रथम आपल्या हळदीची जर पानाची जर गोष्ट जर केली तर अशा प्रकारची जी पानाची साईज जी आहे ही झालेली आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाची चांगल्या प्रकारे पानाची साईज जी आहे ही झालेली आहे. चांगले 1.5 फुटापर्यंत पान आणि 1 इंचपर्यंत पान जे आहे हे झालेलं आहे. अशी खूप चांगली प्रकारची अशी वाढसुद्धा चांगली झालेली आहे आणि पानाची साईजसुद्धा खूप चांगली झालेली आहे. जे आपल्या चॅनलवरती स्टार्टिंगपासून जे असतील शेतकरी मित्र, त्यांना तर शेड्यूल सर्व काही माहीतच असेल. आपण अजूनही सुद्धा याला फुटव्यांसाठी दुसरी ड्रिचिंग जी आहे ही केलेली नाही आहे. आपण फक्त एकच ड्रिचिंग जी आहे फुटव्यासाठी केलेली आहे. आणि त्या फुटव्याच्या ड्रिचिंगमुळे किंवा आपल्या नियोजनामुळे काय फरक पडला आहे आणि कोणते किती फुटवे निघलेत हे दाखवतो. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं जे आहेत तुम्हाला फुटवे जे बघायला मिळत असतील, इथं चार फुटवे जे आहेत या झाडाला, आणि मेन झाड जे आहेत आहे इकडं सुद्धा 4 फुटवे तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि हे मेन झाड आहे. मेन झाडाची सुद्धा साईज खूप चांगली बघायला मिळत आहे. अशा प्रकारची खूप चांगल्या प्रकारे जे आहे ही कंडिशन जी आहे झालेली आहे हळदीची. इकडं सुद्धा प्रत्येक झाडाला 4 ते 3 2 फुटवे जे आहे प्रत्येक झाडाला तुम्हाला दिसत आहेत. आणि ही नियोजन जे आपण केलेलं आहे, तुम्ही जे नियोजन जर कडीचोड जे केला असेल, आपण जे सांगितलं आहे ते, तर तुम्हाला अशा प्रकारचे रिझल्ट जे आहेत हे बघायला मिळतात. तर तुम्ही आम्ही सांगितल्या प्रकारे जर नियोजन केलं असेल तर अशा प्रकारचे फुटवे तुमच्याही हळदीमध्ये झाली असतील. आपण याला फुटव्यांसाठी दुसरी ड्रिचिंग जी ही केलेली नाही आहे. आणि दुसरी ड्रिचिंग केल्याच्या नंतर आपल्या हळदीला जे आहे 8 ते 9 फुटवे जे आहेत हे निघणार आहेत. तर त्याची सुद्धा आपण जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून जे आहे माहिती देण्याचा प्रयत्न करतो. अजून 4 ते 5 दिवसामध्ये तो व्हिडिओ येऊन जाईल. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जर करप्यासाठी व कंदमाशीसाठी कोणत्या औषधांची फवारणी घ्यावी आणि हळदीला जे आहे अन्नद्रव्याची कमतरता पडू नये याच्यासाठी कोणतं टॉनिक जे आहे त्याच्यामध्ये टाकावं, ही सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता पुढे सांगणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला जे आहे करप्यावरती जर जास्त दिवस कंट्रोल जर करायचा असेल तर तुम्हाला या फवारणीमध्ये, चौथ्या फवारणीमध्ये चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे. ते म्हणजे आहे कस्टोडिया. कस्टोडियामध्ये चांगल्या प्रकारचे जे याचं काय हे इथं फोटोसुद्धा दाखवून देतो. आणि कस्टोडियामुळे जे तुमच्या करप्यावरती चांगल्या प्रकारे जे आहे हे नियंत्रण होऊन जाईल. आणि एक गोष्ट करायची आहे तुम्हाला, ही फवारणी करण्याच्या अगोदर काय करायचं आहे, तुमच्या झाडामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये जे आहेत ज्या झाडांचे जे आहे करप्याग्रस्त जे पानं आहेत हे बाहेर काढून टाकायचे आहेत, जेणेकरून जे आहे करप्याचा प्रसार व प्रचार जे आहे कमी होईल. आणि त्याच्यामुळे जे आहे तुमचा जे आहे फायदाच होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या हळदीमध्ये जे करप्याचा प्रादुर्भाव हा कमी होऊन जाईल. तुम्ही जे प्रादुर्भावग्रस्त जे पान आहे, म्हणजे ज्याला छिपके पडलेले आहेत, करपलेलं आहे, अशा प्रकारचं पान इथं फोटोसुद्धा दाखवून देतो. अशा प्रकारचं पान जे आहे तुम्हाला कापून जे आहे झाडाच्या आपल्या प्लॉटच्या बाहेर दूर लगे टाकायचं आहे, जेणेकरून जे आहे करप्याचा प्रसार व प्रसार होणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही ड्रिचिंग जी आहे, आपल्याला कस्टोडिया घ्यायचं आहे बुरशीनाशक, आपलं ही फवारणी जी आहे ही घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या हळदीमध्ये जे करप्या जे हा येणार नाही आणि करप्याचा प्रादुर्भाव तुम्हाला कमी झालेला बघायला मिळेल. आणि फवारणीवरती खर्च जो आहे हा सुद्धा कमी झालेला बघायला मिळेल तुम्हाला. तर तुम्हाला सर्वप्रथम जे आहे बुरशीनाशकामध्ये कस्टोडिया घ्यायचा आहे. आणि याच्यासोबत कंदमाशीचं नियंत्रण करण्यासाठी व पानं खाणारी अळीचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला जे आहे अळीनाशक म्हणून एकालक्स घ्यायचं आहे. याचा वापर तुम्हाला करायचा आहे. 50 ml प्रति पंप जे आहे एकालक्स तुम्हाला घ्यायचं आहे 20 लिटरच्या पंपासाठी. आणि कस्टोडिया जे आहे हे 30 ml जे आहे एका 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला 30 ml 20 लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे. आणि तुम्हाला याच्यासोबत जे आहे अन्नद्रव्याची कमतरता जे पानाच्या मार्फत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चिलमिक्स जे आहे हे घ्यायचं आहे. याच्यामध्ये 30 ग्राम जे आहे प्रति पंप जे आहे 20 लिटरचा, त्याच्यासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे. या तिन्हीचं हे जे आहे फवारणी तुम्हाला करायची आहे. आणि
जे चिलमिक जे आहे याचं जे आहे अलग बाटलीमध्ये तुम्हाला मिश्रण जे आहे हे करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळणार आहेत. अलग बाटलीमध्ये मिश्रण जे आहे चिलमिकचं करायचं आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं एक स्टिकर जे आहे याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर जे आहे त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि फवारणी करता वेळेस सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला या 2 टायमालाच तुम्हाला फवारणी करायची आहे होता वस्तूवर. कारण या टायमाला जे आहे आपले जे आहे कंदमाशी जी आहे ही ॲक्टिव्ह असते आणि तिला जर झपका बसला तर ती त्या टायमाला जे हे मरून जात असते आपल्या अळीनाशकामुळे. त्याच्यामुळे सकाळच्या पहारी किंवा संध्याकाळच्या पहारी जे आहे तुम्हाला फवारणी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या हळदीची कंडिशन काय आहे ते सुद्धा सध्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. आणि आपण लवकरच जे आहे फुटव्यांची दुसरी ड्रिचिंग जी आहे फुटव्यासाठी दुसरी ड्रिचिंग जी आहे याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.